केलं बघा आपण काय म्हणतो इकडे लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला टँजंट साठी प्रॉब्लेम येतो किंवा कर्व ड्रॉ करायची त्याचा बरोबर नाही. सपोज या पॉइंटला काय इथनं तुमची कर्व पास होते कोणत्या पॉइंट मधनं या पॉइंट मधनं बरोबर नाही. आणि टँजंट काय तुमचा पॅरलल टू दी वाय ऍक्सिस पॅरलल टू दी वाय ऍक्सिस. मग कर्व कशी असेल त्याच्या पॉसिबिलिटी सांगतोय. काय सांगतोय पॉसिबिलिटी वर या पद्धतीने कर्व असतो राईट. अगेन अशी पण समजतंय. जर तुमची कर्व किंवा काय म्हणलं टँजंट पॅरलल टू दी एक्स ऍक्सिस सपोज इथं आला तर कर्व कशी असेल तुमची अशी असेल किंवा मग इथून इकडे असेल या पद्धतीने इकडे येणार. या पद्धतीने समजतंय. मग काय होतं कधी कधी इकडे रिजन ऑफ ऍब्सेन्स काय असतो रिजन ऑफ ऍब्सेन्स. मग त्यावेळेस ही कर्व इकडे जात नाही इथून इकडेच असते इथून काय असते इकडे असते. समजतंय. टँजंट तुम्ही म्हणता टँजंट पॅरलल टू दी वाय ऍक्सिस. बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की कर्व फक्त अशीच असेल. हा जर टँजंट असेल तुमचा तर कर्व कशी असेल अशी असेल असं काही नाही. समजतंय. कर्व हा जर टँजंट पॅरलल टू दी वाय ऍक्सिस असेल तर आयदर अशी असेल किंवा अशी असेल. क्लियर. घ्या एक्झाम्पल. ट्रेस द कर्व ट्रेस द कर्व ट्रेस द कर्व. क्लियर दिसतंय का फॉन्ट वाढवायची गरज आहे काय. Trace the curve. Trace the curve. Y square. Y square. Yg minus x. Yg minus x. Equal to x cube. Yg minus x equal to x cube. घ्या सोल्यूशन. स्टेप बाय स्टेप जायचं. थिअरी कंप्लीट केली का मागच्याने केली का. अरे येस ऑर नो. शेवटची लास्ट पेज केली का रीड केली का लिहिताना रीड केली का राईट करताना कानात हेडफोन घालून करून रीड जर केली असेल तर समजा घ्या सोल्युशन. गिवन कर्व इज गिवन कर्व इज is y square y a minus x equal to x equal to x. Equation number 1 equal to x. First point is symmetry. Here clearly seen that the power of y is everywhere given. Clearly seen that power of y is everywhere given. suppose सांगितलेलं आहे आधी विचारायचं नाही त्याला डायरेक्ट होऊन बसले. पॉवर ऑफ y is everywhere given. इथं बघा y ची पॉवर किती आहे 2. पॉवर ऑफ y is 2. पॉवर ऑफ x is 1 and 3. so the given curve is symmetrical about which axis x axis. Here the powers of y is given everywhere. Given everywhere. Therefore the given curve is symmetric about x axis. Symmetric about x axis. Second point is origin. Second point is origin. Put
x is equal to 0 in equation number 1. In equation 1 we get y square twice a minus 0 equal to which implies twice a y square is equal to 0. Here twice a not equal to 0. Therefore y square is equal to 0, which implies y square is equal to 0, which implies y is equal to y is equal to म्हणजे काय तुम्ही x is equal to 0 पुट केला y ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 0 तुमची कर्व ओरिजिन मधनं काय होते पास होते सिंपल. Therefore, the given curve passes through the origin. Passes through the origin. Right? Next point is tangent at origin. Tangent at origin. Third number point, tangent at origin. कसं फाइंड करता? Equating low and degree term to 0. Equating low and degree term to 0. क्या? Given curve is y square twice a minus x equal to x cube. Degree आता बघा इथं मल्टिप्लाय करून घेऊ आज आपण 1 डिग्री which implies twice a y square minus y square x equal to आता काय डिग्री किती रे 2 आणि काय दिलेलं आहे इक्विटिंग द लोवेस्ट डिग्री काय इक्विटिंग द लोवेस्ट डिग्री टर्म टुगेदर टुगेदर म्हणजे काय x आणि y मल्टिपल मध्ये असले तरी चालतं सेपरेटली काही करायचं नाही. इथे किती डिग्री 2 + 1 3 इथे किती आहे 3 लोवेस्ट कुठे इथे लिहून ठेवायचं लोवेस्ट म्हणजे तुम्हाला स्टडी करता लक्षात लोवेस्ट डिग्री किती आली 2 ती टर्म इक्वेट टू काय करायची 0 मग काय सांगा बरं -y2x 2a y2 is equal to 0 2a y2 is equal to 0 again 2a not equal to 0 which implies y2 is equal to 0 therefore y is equal to 0. This is point or line y is equal to 0 this is point or line this is the tangent at origin so it is line y is equal to 0 denotes the which axis x axis therefore tangent at origin is x axis tangent at origin is x axis. Another point is next this number point आपला कित नंबर point कित नंबर है 4 नंबर स्पेशल पॉइंट म्हणजे काय इंटरसेक्शन ऑफ द कर्व टू द कोऑर्डिनेट एक्सिस अदर दॅन ओरिजिन
other than origin for x-axis. For x-axis. x-axis वरती स्पेशल पॉइंट आहे की चेक करू आपण. पुट x-axis साठी काय करायचं? पुट y equal to 0. So equation 1 becomes 0 is equal to x cube, which implies x is equal to 0. y is equal to 0 पुट केल्यावर x काय आला तुमचा 0. म्हणजे स्पेशल पॉइंट भेटला तुम्हाला नाही. स्पेशल पॉइंट काय आहे लक्षात घ्यायचं. स्पेशल पॉइंट म्हणजे काय? कर्वचा असा पॉइंट जो काय करतो कोऑर्डिनेट ऍक्सिसला कट करतो. म्हणजे ऍक्सिस वरचा कर्वचा पॉइंट तो अदर दॅन काय असला पाहिजे? ओरिजिन. ओरिजिन सोडून बाकीचे. Therefore no special point on x-axis. No special point. लिहून घ्यायचे साइड बाय साइड on x-axis. X. Now for y-axis. For y-axis, put x is equal to 0, which implies twice a y square is equal to 0, which implies y is equal to 0. Again, therefore, no special point on y axis. आता आपल्याला स्पेशल पॉइंट मिळालाच नाही. टॅन्जंट ॲट स्पेशल पॉइंट हा पॉइंट काय आला? स्किप झाला. नेक्स्ट पॉइंट इज असेंबल्स. काय करायचं असेंबल्स मध्ये? हायर डिग्री टर्म इक्वेटिंग टू द 0, right? If parallel to the x-axis, then equating the higher degree term of x, coefficient of the higher degree term of x equating to 0. बन गया. For parallel to x-axis, parallel to x-axis, given equation is twice a y square minus y square x equal to x equal to x. डिग्री इथे एक डिग्री किती रे? 0. इथे किती आहे? 1. 0 ला निग्लेक्ट करायचा. इथे किती आहे? 1. इथे किती आहे? 3. इथे किती आहे? 3. हायर डिग्री कुठे आली तुमची? इथे हायेस्ट. काय करायचंय? याचा कोएफिशिएंट हायर डिग्रीची जी टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट इक्वल टू काय करायचा आहे? 0. मग काय? 1 is equal to 0, which is possible? No. So therefore no asymptotes parallel to the x-axis, which is not possible. Which is not possible. Therefore no asymptotes parallel to the x-axis. Parallel to the x-axis. Next point is parallel to the y-axis. Yeah. झालं की नाही? मागचं राईट करून झाले का? For parallel to the y-axis. For parallel to the y-axis. Twice a y square minus y square x equal to x. हायर डिग्री टर्म का कोएफिशिएंट क्या करता है? इक्वल टू द 0. डिग्री किती आहे? 2. y 2. इथे किती आहे? 0. हायर डिग्री कुठे आली? या ठिकाणी हायेस्ट. काय? 2a minus x equal to, which implies x is equal to 2e. x is equal to 2e. हा पॉइंट एक लाइन है. हा काय आहे? asymptote is tangent at infinity. Tangent at infinity. So this is the line. Then ठेवायचं.
Next point is absence of region. बाकी ते बोलत चला रे आमच्या तरी बोल नका. Absence of region. Absence of region. Right? Now express y square twice a minus x equal to x cube, which implies y square equal to x cube upon 2a minus x. Clear? Here y square, that is this term is positive, this term is positive, for negative is this term is negative, so here is also negative, that is x cube less than 0, which implies x less than 0. Here is second one is twice a minus x less than 0, which implies twice a less than x, that is x greater than twice a. Second region of absence. Simple आहे. y स्क्वेअर काय येते, कोणत्या पण रियल नंबरचा स्क्वेअर काय होतो रे, पॉझिटिव्ह. बरोबर. इथं जर x निगेटिव्ह पुट केला तर हा काय होणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे खालची टर्म काय तुमची निगेटिव्ह. दोन्ही जर टर्म निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येईल ना. म्हणून ह्या दोन्ही टर्म काय आहे तुमच्या, निगेटिव्ह निगेटिव्ह. समजतंय. म्हणजे x क्यूब लेस दॅन 0 कधी पॉसिबल आहे, x तुमचा काय असला पाहिजे, निगेटिव्ह. हा कधी निगेटिव्ह येणार आहे, ज्यावेळेस x तुमचा काय असला, टॉईज a पेक्षा ग्रेटर दॅन असेल. क्लियर. समजतंय. आता काय करायचंय, ग्राफ ड्रॉ करायचा. क्लियर. आता बघा पहिल्यापासून सांगतो मी. नाही तर काय होती, y स्क्वेअर twice a minus x is equal to x cube. बरोबर. Here powers of y are everywhere even. Everywhere even. Therefore the given curve is symmetric about which axis? X axis. Which axis? X. Clear? Again origin, put x is equal to 0, then we get y is equal to 0. Therefore the given curve passes through the origin. Next point is tangent at origin. Next point is tangent at origin. कसा फाइंड करतो, इक्वेटिंग द लोअर डिग्री टर्म टुगेदर टू दी 0. Here term not a coefficient. So degree of this first is 2, second 3 3. काय इक्वेट केला आहे, 2a y square is equal to 0. 2a y square is equal to 0, which implies y is equal to 0, that is x axis. Tangent at origin is x axis. Next point is spatial point. For x axis put y is equal to 0. If y is equal to 0, then x is equal to 0. Therefore no spatial point on x axis. Again for y axis put x is equal to 0, y is equal to, we get y is equal to 0. Therefore there is no spatial point on x axis. Only one point on both the axes, that are origin. Again asymptotes parallel to the x axis. Equating the coefficient of the higher degree term of x equate to the 0. Clear? So here the higher degree term is x cube. Clear? And coefficient of higher degree term is x cube is 1. 1 is equal to 0, which is not possible. Therefore there is no asymptotes parallel to the x axis. If possible, then there exists a asymptotes parallel to the x axis. Again next point, asymptotes parallel to the y axis. Clear? Again equating the coefficient of the higher degree term of y equal to 0. So here coefficient is twice a, here minus x. Clear? डिग्री टुगेदर घेतली नाही, इथे काय सेपरेट ध्यानात ठेवायचं. मग काय twice a minus x is equal to 0, which implies x is equal to twice a. Clear? This is the asymptotes parallel to the y axis. Again absence of region. So express the given equation as y square is equal to f of x or y is equal to f of x. Y square is equal to f of x or y is equal to f of x. If expressed in terms of y square, then take both numerator and denominator less than 0.
Clear? If express y is equal to f of x, then take one of them is less than 0 and one of them is greater than 0. Clear? समजलं? नेक्स्ट कर्व कशी येईल बघा आता. This is x axis. X. This is y axis. First point is symmetric about which axis? Which axis? West. X axis. म्हणजे तुमची कर्व इथं कोपऱ्यात इकडे पकडते. इथं लक्षात. X axis ला सिमेट्रिक आहे म्हणजे कशी येणार ती? बघा. आयदर अशी किंवा अशी. क्लियर? आता बघा. Second point, the given curve passes through the origin. Yes. Given curve passes through the origin. Next point, tangent at origin. Tangent at origin is zero. Which axis? X axis. Agar tangent at origin. क्या है? Tangent. Clear? आता मी मागाशी सांगितलं tangent जर तुमचा y axis असेल parallel to the y axis तर कशी असेल रे? अशी असेल किंवा अशी असेल. बरोबर? तुमचा tangent at origin कसा आहे? बघा x axis ला. म्हणजे तुमची कर्व कशी असायला पाहिजे या ठिकाणी? हा झाला x axis. अशी असेल पहिला ऑप्शन किंवा मग कशी? या पद्धतीने. बरोबर? दोनच आहेत पॉसिबिलिटी. आयदर दिस और दिस. आता लक्षात. नेक्स्ट पॉइंट इज टेंजेंट झाला. नेक्स्ट पॉइंट इज देयर इज नो स्पेशल पॉइंट. ओके? हां. asymptotes parallel to the asymptotes काय आलाय? parallel to the x axis ला नाही ते. parallel to the y axis x is equal to twice a. Suppose a here twice a here. Okay. This point is twice a comma 0. So asymptote is clear? Asymptotes x is equal to twice a. X is equal to twice a. Next point is absence of reason. So absence of reason is x less than 0 and x greater than twice a. Yeah. कर्व ची पॉसिबिलिटी अशी असेल का? तुमचा tangent at origin is x axis. बरोबर? कर्व ची पॉसिबिलिटी दोनच. काय? अशी असेल किंवा अशी असेल. मग अशी असेल का? असेल का? नाही का? इकडे काय तुमचा ऍब्सेन्स ऑफ रीजन. म्हणजे इकडे कर येणार आहे का? नाही. इकडे पण इथून इकडे काय ऍब्सेन्स ऑफ रीजन आणि x इज इक्वल टू ट्वाइस a. ह्या लाईन वरती तुमची कर कुठे जाणार आहे? इन्फिनिटीला. कुठे जाणार आहे? इन्फिनिटी. त्या लाईन वर टच होणार आहे का? नाही. कुठे गेली पाहिजे? इन्फिनिटीला. बरोबर? मग पॉसिबिलिटी काय राहिली तुमच्या याची? बरोबर? मग काय बघा. क्लियर? समजतंय? समजतंय की क्लियर करू. तुमची लाईन टच झाली का? कर टच झाली त्या लाईनला नाही ती कुठे टच होणार? इन्फिनिटी. कुठे टच होणार? इन्फिनिटी. समजतंय? समजलंय का? घ्या ड्रॉ करू. आधीच राईट केले सगळं. पहिले स्लाइड दाखवतो ज्याचं राहिले तर. हा झालंय का? दोन वर ड्रॉ करायचे 10 कसं करायचं नाही. काढले का? बसून काय राहिलं म्हणजे 10 बसून राहिले. एवढं तुला तू पुढे रे यार नोटबुक काढली का?
लक्षात घ्या, तुम्ही जर त्यावेळेस प्रॅक्टिस नाही केली तुम्हाला समजणार नाही काय. चला नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रेस द कर्व. Trace the curve. Write down. Trace the curve. Trace the curve. Trace the curve. X bracket x square plus y square, x bracket x square plus y square equal to a bracket x square minus y square, x square minus y square, where a greater than 0, where a greater than 0, where a greater than 0. रिपीट करू, ठीक, बोर्ड वरती घेऊन जाऊ. ट्रेस द कर्व. Trace the curve. X square plus y square equal to a x square minus y square. Clear? And a greater than 0. Change हो गया विकल्प. Solution given curve is, write down. The given curve is x square plus y square equal to a x square minus y square, a greater than 0. First point is symmetry. कौन सांगता कोणत्या एक्सिस पर सिमेट्रिक है? बोथ एक्सिस. कब रहता है बोथ एक्सिस तो सिमेट्रिक? दोनों का पावर क्या होना चाहिए? इवन होना चाहिए. यहाँ पे सेटिस्फाई कर रहा है. तो फिर कौन सा एक्सिस तो सिमेट्रिक है? x axis. Clear? Here the power of y are everywhere even. Here the power of y are everywhere even. Therefore the given curve is symmetric about x axis. Opposite side. Therefore the given curve is symmetric about x axis. And here the point is symmetry. Here the powers of y are even everywhere. Therefore the given curve is symmetric about. Therefore the given curve is symmetric about x-axis. Symmetric about x-axis. Clear? सगळ्यांनी लिहून घ्यायचं आता. जे ऍबसेंट होते 2-3 दिवस त्यांनी मध्ये तो गॅप सोडायचा, बाकी तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं, म्हणजे रिपीटली नाही वेळ येणार नाही. नेक्स्ट सेकंड पॉइंट इज origin. Put x equal to 0. Put x is equal to 0, which implies 0 is equal to a into 0 minus y square, which implies minus a y square is equal to 0. Here a greater than 0, therefore minus a is less than 0, not equal to 0, which implies y square is equal to 0, which implies y is equal to. Therefore
the given curve passes through the origin. Therefore, given curve passes through the origin. Clear? समजलंय? x is equal to 0 पुट केला, y ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला? 0. म्हणजे पॉइंट काय आला तुमचा? 0,0. हा काय डिनोट करतो? ओरिजिन. काय डिनोट करतो? ओरिजिन. म्हणजे गिवन कर्व passes through the origin. Next point is tangent at origin. Tangent at origin. कसा फाइंड करता? इक्वेटिंग लोअर डिग्री टर्म टुगेदर टू 0. म्हणजे काय इक्वेशन लिहून एकदा x bracket x square plus y square equal to a x square minus y square, which implies x cube plus x y square equal to ax square minus a y. Clear? डिग्री टुगेदर म्हटलेले आहे बोथ. किती येईल ते? 3. इथे किती येईल रे? 3. इथे 2. इथे 2. लोएस्ट कोणती तुमच्याकडे? 2. लोअर डिग्री किती आली? 2. तुम्हाला इक्वेट टू काय करायचे? सिस्टम 0. इक्वेट टू काय करायचे? 0. घ्या काय तुमचं राईट करायला लागले का? करा. म्हणजे कोणती टर्म इक्वेट टू 0 करायची आहे? ax स्क्वेअर मायनस ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. a कॉमन घेतला. x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. Here a not equal to 0. Therefore, x square is equal to y square, which implies x is equal to plus minus y. X is equal to plus minus y. हे काय भेटले तुम्हाला? दोन टॅन्जंट भेटले. Therefore, x is equal to y and x is equal to minus y. या दोन काय लाईन. Therefore, x is equal to y and x is equal to minus y are tangent at origin. Tangent at origin. किती टॅन्जंट भेटले? 2. समजतंय? पॉइंट आणि लाईन मध्ये गडबड करायची. टॅन्जंट आला का काय कन्सिडर करायचा? लाईन. पॉइंट कुठे कन्सिडर करायचे? फक्त ओरिजिन आणि स्पेशल पॉइंट. ओरिजिन आणि स्पेशल पॉइंट. क्लियर? तुला काय झालं? ढाकला हात लावला असायला. मग काय प्रॉब्लेम आहे? आजरी व्यवस्थित बसा. झाले का इथपर्यंत सगळ्यांत लिहून? पुढे बसायचं. तुला दिसत कधी एवढं लांब? और हमें 5 मिनट रह लेकर क्या नेक्स्ट पॉइंट is special point. Next point is special point. Next point is special point. Yeah, for x axis put y is equal to 0. Special point. X is equal to a. For y axis, yes, very good. For y axis, put x is equal to 0. झालं का? Yeah. Y is equal to 0. Special point. For
x axis, put y is equal to 0, which implies x square minus plus 0 is equal to a x square minus 0, which implies x cube is equal to a x square and cube cancel, which implies x is equal to a. Therefore a comma 0 is a special point on which axis? X axis. On x axis. For y axis, y equal to 0. put x is equal to 0, which implies 0 is equal to a into 0 minus y square, which implies y is equal to 0. Therefore there is no special point on y axis. Therefore there is no special point on y axis. This is origin. This point denotes the origin. Therefore there is no special point on y axis. On y axis. Clear? Next point is asymptotes. Tangent at special point. Sorry. Next point is which number? 4, 5, 6, 5. Tangent at special point. कैसा फाइंड कर दो? Find dy by dx at special point. Find dy by dx at special point. So here x cube plus x square y square x y square. आपण काय करू? y square च्या टर्म एका बाजूला आणू. काय येईल बघा? x square plus y square equal to a x square minus y square. Clear? Which implies x cube plus x y square a x square a minus y a square, which implies x y square plus a y square equal to a x square minus x square. Clear? Which term common? Y square. Y square is equal to ax square minus x cube divided by x minus x plus a square. X plus a. Clear? क्या प्रॉब्लम है का? Which implies y is equal to under root of a x square minus x cube divided by x plus a, which implies dy by dx is equal to 1 upon 2 under root of a x square minus x cube divided by x plus a into by using uy. Y is equal to root f of x. Then y dash is equal to 1 upon 2 root f of x into f dash of x. Clear? Derivative of this. Second one is constant derivative of first. Clear? बरोबर है का? u by v derivative of u by v dash. v u dash minus u v dash divided by v square. बरोबर एक उलट पालट आहे घ्या दी x plus a into derivative of this twice ax minus 2 3x square minus ax square minus x cube into 1 divided by x plus a bracket square, which implies
y dash at point special point. Which special point? A comma 0. Put x is equal to a 1 upon 2 under root a cube minus a cube divided by twice a into twice a minus twice a into twice a square minus 3 a square into twice a bracket twice a square minus 3 a square minus a cube minus a cube whole divided by twice a bracket square. Clear? काय केलं एक रिप्लेस केलाय फक्त कशाने रे आता बघा हां आता इथे लक्ष द्या 1 upon a cube minus a cube is 0 0 upon anything is 0 anything upon 0 is infinity so y dash has special point a comma 0 is equal to infinity ही टर्म इन्फिनिटी किंवा 0 आहे चेक करायची इथं काय राहिलं रे मायनस 2a क्यूब बरोबर इथं काय ही टर्म काय आली 0 झाली डिवाइडेड बाय काय आला 4a स्क्वेअर हा गेला म्हणजे काय -1/2 a राहिला इनटू काय इन्फिनिटी म्हणजे काय आलं तुमच्याकडे इन्फिनिटी हां तुम्ही म्हणणार मायनस इन्फिनिटी का नाही बरोबर नाही प्लस मायनस इन्फिनिटी जरी आला तर पॅरलल टू दी काय तुमचा y ऍक्सिस घ्या झालं इथपर्यंत देऊ लास्ट वेट कधी पुढे बसायला उद्यापासून 1 नंबरला बसायचं हा हा इथे एक जागा सोडलेली होती तुझ्यासाठी झालं नेक्स्ट therefore tangent at special point is with parallel to the which axis derivative at special point is infinity then tangent at special point is parallel to the which axis y dash at special point is equal to the 0 असेल and y dash special point at special point infinity असेल हां parallel to the काय आहे सांगा बरं ते रिलेट करा y axis इथं काय parallel to the x axis parallel to the y axis लक्षात ठेवायचं derivative at special point is 0 then the tangent at special point is parallel to the x axis and if the derivative at special point is infinity then the tangent at special point is parallel to the y axis yeah parallel to इथं काय येईल रे आता parallel to the y axis next point is asymptotes next point is asymptotes for parallel to the x axis का for parallel to x axis काय इक्वेट करायचं आहे तर कोएफिशिएंट ऑफ द हायर डिग्री टर्म ऑफ x इक्वल टू 0 इक्वेशन लिहून घ्या काय x³ + x y² ax² - a y क्लियर हां हायर डिग्री तर डिग्री किती आहे 3 याचं डिग्री इथे किती आहे
1 इथे किती आहे 2 इथे किती आहे हायर डिग्री टर्मचं कोएफिशिएंट इक्वल टू काय करायचं तुम्हाला 0 करायचं इथे हायर डिग्री किती आहे 3 ही काय तुमची हायेस्ट काय आली हायेस्ट त्याचा कोएफिशिएंट x चा कोएफिशिएंट किती आहे 1 which is equal to 0 which is possible which is not possible which is not possible therefore there is no asymptote there is no asymptote parallel to the x axis again for parallel to the y axis yeah asymptotes parallel to the काय करायचंय equating the coefficient of the highest degree term of y equal to 0 घ्या x cube plus x y square equal to ax square minus a y square here degree of y is 0 लेक्चर सुटलंय आपलं तर एक्झाम्पल घेऊ आपण डिग्री किती आहे 0 इथे किती आहे 2 इथे किती आहे 0 इथे किती रे 2 क्लियर हायेस्ट कुठे कुठे आहे इथे या दोन ठिकाणी काय आहे हायेस्ट या दोन ठिकाणी काय आहे हायेस्ट आहे त्याचे कोएफिशिएंट इक्वल टू 0 करायचे कोएफिशिएंट काय करायचे इक्वल टू 0 आता बघा ही टर्म जर इकडे दिली तर काय होणार आहे प्लस होणार आहे तुम्हाला फंक्शन इक्वल टू 0 करायचं असेल बरोबर मग आपण डायरेक्ट घेऊ काय x plus a is equal to 0 which implies x is equal to minus आणि काय आहे tangent at infinity parallel to the x axis घेऊन ठेवायचं लाईक नेक्स्ट पॉइंट काय आहे तुमच्याकडे absence of region नेक्स्ट पॉइंट काय आहे तुमच्याकडे absence of region फंक्शन कसं एक्सप्रेस करायचं either in terms of y square is equal to something आपण आधी केलं होतं काय होतं आपल्याकडे y square is equal to ax square minus ax square minus x cube divided by x plus a x plus a याला कसं लिहिता येईल काय कॉमन येईल इथे x square काय कॉमन येईल x square इथं काय राहिलं मध्ये a minus x divided by x plus e आता बघा y square काय असणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह बरोबर x square पण काय असणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह मग हे दोन काय असतील जर निगेटिव्ह असेल काय असेल निगेटिव्ह समजताय हे दोन जर निगेटिव्ह असतील ही टर्म आणि ही टर्म ही आणि ही बघा ही जी टर्म आणि ही टर्म जर निगेटिव्ह असेल निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल पॉझिटिव्ह होईल समजताय म्हणजे तुमच्याकडे काय येणार x minus a less than 0 which implies x less than a and x plus a less than 0 which implies x less than minus काय तर चुकतं आपलं इथं वरती काय आहे a minus x सॉरी a minus x less than 0 which implies a less than x that is x greater than a हा भेटला फर्स्ट रिजन e आणि दुसरा रिजन काय भेटल रे x plus a less than 0 which implies x less than minus a हा भेटला दुसरा रिजन b absence of region समजलंय कितपर्यंत क्लियर आहे आता काय करायचं फक्त कर्व ड्रॉ करायचे ओके तर घ्या नेक्स्ट पेज वर जाऊ आपण ऍक्सिल ड्रॉ करून घ्या x and y क्लियर
x axis, y axis. First point, the given curve is symmetric about which axis? ध्यानात ठेवा चालायचं. The given curve is symmetric about x axis. The given curve passes through the origin. Yes or no? Yes. Then tangent at origin is X equal to y, x equal to minus 1. x is equal to y and y x is equal to Minus 1. x is equal to minus y. That is बघा. ही कोणती लाईन आहे तुमची? x is equal to y. ही कोणती लाईन आहे तुमची? X equal to minus 1. x is equal to minus y. Clear? हाँ. Next, special point y axis, special point on y axis. There is no special point on y axis. Again, special point on x axis. X is equal to a. X is equal to a. Or suppose that here point a comma 0. This is special point. Then tangent at special point is parallel to the which axis? X or y? Y. X is equal to a tangent parallel to the y axis. Clear? Then asymptotes. Asymptote is x is equal to a and x is equal to minus a. Clear? X is equal to a and x is equal to minus a. असा asymptote वाला है Now x is equal to फक्त x is equal to minus a. Tangent है ना केवढा दियो. x is equal to काय आला तुमच्याकडे मायनस a. asymptote बघा आला asymptote. नेक्स्ट region of absence काय आला रे? x greater than a and x greater than less than minus a म्हणजे हा इथून इकडे region of absence. याला नाव द्या रीजन ऑफ ऍब्सेंस. याला काय म्हणतात? रीजन ऑफ ऍब्सेंस. क्लियर? नेक्स्ट पॉइंट आता ड्रॉ करायचं बघा. आता फर्स्ट पॉइंट गिवन कर ओरिजिन मधनं पास होते. आता लक्षात घ्या मी ते आणखीन एक डायग्राम काढतो. या पॉइंट मधनं आपली कर पास होते. टॅन्जंट कसे तुम्हाला या पद्धतीने बरोबर. मग तुमचं सपोज हा टॅन्जंट आहे तर इथं कसे असणार का आयदर अशी किंवा या पद्धतीने इकडं रिटर्न जाईल. समजताय? बघा जर तुम्ही या पद्धतीने जर कर घेतली इथं काढतो मी हा टॅन्जंट आहे जर अशी कर घेतली इकडे बरोबर ही तर इकडे बरोबर चालली आणि इकडे कुठे चालली इकडे वरती इन्फिनिटीला बरोबर त्याच्या इकडे इन्फिनिटी चालली पण आपली कर इन्फिनिटी कुठे जाते x -1 ह्या लाईन वरती चालली इकडे जाते का नाही म्हणजे पॉसिबिलिटी काय आली तुमच्याकडे फक्त या पद्धतीचा टॅन्जंट असेल कळतंय सॉरी या पद्धतीची कर्व असेल. मग इथं कर्व कशी असेल कर्व वेगळ्या पेनी काढू का बरोबर. अगेन या ठिकाणी पण इकडे कशी असेल या पद्धतीने इथपर्यंत आले. आता या ठिकाणी अगेन पॉसिबिलिटी पॅरलल टू दी काय टॅन्जंट काय पॅरलल टू दी y ऍक्सिस म्हणजे कशी कर्व असेल या ठिकाणी बघा आयदर अशी असेल किंवा अशी असेल पण अशी जर इकडे गेली ती पुढे येते ह्या पार्ट मध्ये म्हणजे ऍब्सेन्स ऑफ रीजन मध्ये तिथं असेल का नाही म्हणजे इथं कर्व कशी असणार आहे तुमची
क्लिअर करतो. रिपीट झाले. समजतं दिसते का कर्व व्यवस्थित? त्याला एरो द्यायची. ही कर्व जशी जशी तुम्ही इकडे आहे ना असे अशी ट्रेस होणार. कुठपर्यंत x इज इक्वल टू मायनस येईल ती कुठे जाणार? इन्फिनिटीला जाणार. क्लिअर? समजलंय का? कर्व कशी ड्रॉ केली ते समजलंय का? ठीक आहे. अटेंडन्स दे.